हॅलो हॅलो हॅलो. कालच आपण भारताच्या शेवटच्या गावात उभे होतो, चितकुल. पण प्रवास अजून संपलेला नव्हता, कारण हिमालयात प्रत्येक वळणानंतर एक नवीन कथा वाट पाहत असते. आपण आता होमस्टे सोडतोय. वाजलेत 11:30. बाय बाय. चला परतीच्या परत चला. कल्पाकडे निघालो आपण आता. स्ट्रगल एवढं सोपं नाहीये. फायनली वी आर लिव्हिंग ऑन अ होमस्टे. गणपती बाप्पा मोरया. अशी निघाल इकडून. ओय ब्रदर. फायनली गाडी पडली. भाई लोग थोड़ा गाड़ी गिर गया तो उठाना है थोड़ा. कैसे उठाना है? आप पीछे से पकड़ो. आप हैंडल, मैं हैंडल पकड़ूं? आप हैंडल पकड़ो बिल्कुल. हाँ पीछे से पकड़ो. कहाँ से पकड़ो? ये पकड़ा बॉक्स नहीं. बॉक्स. एक आप हैंडल पकड़ो. आप एक ओके. हाँ लगाओ. थोड़ी जाना आगे थोड़ी. पकड़ लो. हाँ मैंने पकड़ ली थोड़ी. ओके. ओ एक मिनट. एक मिनट. हाँ अब आएगा. हाँ मेरा ही है. वो भी मेरा ही है. नीचे नहीं, मैं तो छोड़ दिया. वो भी दे दोगे? हाँ. कहाँ से आ रहे हो भैया आप? पुणे. यस. देविशी. हॉस्पिटल जाओगे? अभी कल्पा जा रहा हूँ. हाँ बिल्कुल. अभी बोल रहा मेरे को वेलक्रो है, पर अगर लगा दिया ना पानी वानी में गिर गया तो गाड़ी के साथ ही बिक जाएगा. गैजेट्स है इसमें. हाँ तो इजीली परदेशी. हाँ. थैंक यू सो मच भाई. थैंक यू सो मच भाई. जाने दो. ब्रेक की निकलो भाई लोग. थैंक यू सो मच. या थैंक यू.
चलो बाय. ओय 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 ओय. फक, वजनामुळं गाडी पडली. हळूहळू जायला लागेल. ओके. हॅलो. फायनली आपण एवढ्या ॲडव्हेंचर नंतर स्पिती सोडत आहोत. सॉरी, चितकुल सोडत आहोत. आता नेक्स्ट डेस्टिनेशन इज कल्पा. आपल्याला हळूहळूच जावं लागणार. हो हो, टर्निंग जबरदस्त आहेत आणि गाडीवर वजन जास्ती आहे. ॲडव्हेंचर ही ॲडव्हेंचर. ब्रेक लिव्हर थोडं डॅमेज होता वाचलं आहे. सरळ करायला लागेल ते जाऊन. पण ब्रेक लिव्हर वाचला, नाहीतर आज होतं कल्याण. तशी पहिल्यांदाच गाडी पडली आपल्याकडून, त्यामुळं आहे थोडंफार, पण ठीक आहे, चालतं आहे सगळं. चलो, सो आता आपण इथून निघतो आहे कल्पाकडे आणि कल्पामध्ये आपण पोचू 2-1 तासात. तर हा असा काही व्ह्यू होता. चितकुल खरंच भारी होतं. स्टे आणि क्लायमेटसुद्धा भारी होतं आज. सो हे कार्यकर्ते निघून गेले वाटतं पुढं. माहीत नाही येत आहेत का गेले पुढं. सो हा आहे तो बोर्ड वाटतं. यस, बाय बाय चितकुल, सी यू सून. आज खरं महत्त्व कळालं ह्या हँडल बारच्या जे रेस्ट लावलेत आपण, नकल कार्ड्स. नाही तर इथं जर लिव्हर तुटला असता तर आत्तापर्यंत आपल्याला ब्रेकिंगलाच काहीच राहिलं नसतं. पुढचा ब्रेक लावताच नसता आला. त्यामुळं आज नकल गार्ड फायनली कामाला आले. बरं झालं आपण 360 नाही लावलं, नाहीतर आज त्याचं कल्याणच होतं. काच फुटली असती नक्की. तसं आज आपल्याला उतरायचं आहे, त्यामुळं वजनाचा काय एवढा प्रॉब्लेम नाही आहे. पण स्पीड पण धरू शकत नाही आपण. स्पीड धरणं थोडा उघड जाईल. हो हो भैया, भैया असं काय करतोय कळत नाही. फुल जाम.
चितकुलकडे जाणारं पण पब्लिक तेवढंच आहे, चितकुलमधनं बाहेर पडणारं पण पब्लिक तेवढंच आहे. आपण ठेवू याच बाजूला, कारण की प्रॉब्लेम होईल. काय प्लॅन आहे आजचा मग? चांगलं. इथंच. ओके, बाय बाय. आपण इनोवावाल्यांना विचारू शकतो. हो, मागच्या दोन्ही बॅग टाकून देतात फुल मोकळी, मग काय नाही धिंगाणा. हीच ती गाडी, ह्याच्यावरती बहुतेक डायरेक्ट दगड कोसळलेला आहे, कारण की चेंबलीच ती गाडी, तिला काय राहिलंच नाही पुढच्या बाजूला. बाकीच्या वस्तू काढून घेऊन गेलेत, पण शेळ्या. आपण कल्पाजवळ नव्हतं, तसं खूप आत जावं लागलं असतं. लोक TVSवर पण करायला लागलेत आजकाल, डबल सीट. हे इथे अजून एक छोटंसं गाव आहे. थोमगार्ड काहीतरी नाव आहे असंच. छोटे छोटे गावं लागतात जाताना. व्ह्यूज जबरदस्त आहेत. ट्रक जबरदस्त आहे. हर हर महादेव. एक महादेवाचं मंदिर आहे इथं आतमध्ये. हे काय महादेव बसवलेत. कैलाश नगरो, कैलाश नगरो अजून पुढं होतं, पण इकडं काहीतरी वेगळं दिसलं होतं. मला वाटतं कुत्रा आहे का काय. ओ सांगलामध्ये पण रोड असाच आहे. सांगलो शिर्डी. विजिट अगेन. धन्यवाद.
तर तुपका व्हॅलीपर्यंत म्हणजे चितकुल ते शिमला आहे 200. आपल्याला तिकडं जायचंच नाही, करचम डॅमला पण नाही. पण शिमला चितकुल ते तुपका व्हॅली रोड थोडा खराब आहे, त्याच्यानंतर असा चालू होतो आणि परत थोड्या वेळानंतर तिकडं पुढे गेल्यावरती रोड थोडा परत तसाच खराब होतो. तर रिफिल्म आता एक रिलॅक्स राईड होईल इथं, कारण की लईच अपडाऊन झालेत. कमीत कमी 1 तास 1-1.5 तास झालं गाडी चालवतो आपण त्याच्यावरती. त्यामुळं पंजाब वाले भैया जी साइड दे वो. हा पण स्पॉट भारी बनवला आहे इथं बसायला. व्हॅली खूप भारी दिसतं. तो डॅमचा व्ह्यू आहे. डॅम थरारक व्ह्यू आहे, पण उतरताना सुद्धा, कारण की इकडं असे डोंगर आहेत सरळ आणि इकडून गाड्या येतात डायरेक्ट वरती, त्यामुळे टर्निंगला रिस्क असतेच. शक्यतो हाच आहे तो रोड, भयानक रोड. पलीकडे कशी लँडस्लाईड झाली दिसते का? काय चालू आहे काय इथं? आता वॉटर टँकमुळे परत जाम लागणार. ओके ओके ओके, नाईस. चितकुल मागे पडत होतं, पण त्या गावाने दिलेली शांतता अजून मनात होती. समोर होता 3 तासाचा प्रवास आणि किन्नौरचा अजून एक सुंदर अध्याय. तर हा पण क्रॉस केलेला आहे तुपका विलेज. चांगला चितकुलवरून येताना रोड तुपका विलेज पर्यंत खराब आहे. तुपका विलेज नंतर चांगला आहे, पण आहे थोडाफार रफ टेरेन आहे, जसं आता दिसतंय. तर आता आपण पोहोचतोय रक्षममध्ये. आपल्याला एक टर्न घ्यावा लागणार आहे जो जातोय कल्पाकडे. तर आहे सिनिक व्ह्यूज आहेत, पण रिस्क पण तेवढीच आहे, त्यामुळे बी केअरफुल वेल कमिंग हिअर. सावधानीने गाडी चालवा. बाकी व्ह्यूज पण नाटक. व्ह्यूजचा विषयच नाही. व्ह्यूज महादेव आणि टापरी आता राहिले 12 किलोमीटर. पण आपल्याला टापरीला जावं लागत नाही असं वाटतंय, कारण की तो राहिला समोर तो ब्रिज आहे. त्या ब्रिजवरून आपण राईड घेतलं तेव्हा चितकुलकडं रोड आला. आता आपल्याला परत तिकडं जाऊन पलीकडं जायचं आहे. 4 व्हीलरवाले लई गाडी रफ चालवतात लई, आणि जे लोकल आहेत ते तर अजून, त्यामुळं थोडं जपूनच. अरे भाई, एकदम निळशार पाणी, क्या बात आहे. असं वाटतं पोहायला परमिशन द्यायला पाहिजे. 2-4 उड्या तर सहज मारल्या असतात, म्हणजे पाणी थंड आहे म्हणून म्हणतो, नाही तर दिवसभर पोहायला पण काही प्रॉब्लेम नव्हता. आहे तो रक्षम डॅम. खाली इथूनच ह्याच कमानीतून आपण आत गेलो होतो.
आणि हे बाष्पारीवर बाष्पावरती बाष्पा 2 असं लिहिलं आहे. करचम 1 किलोमीटर. आता पुढचा डॅम आहे तो करचम डॅम. वाव. चला आपण इथं थोड्या वेळासाठी थांबलो होतो. जबरदस्त व्ह्यू आहे इकडं. पाणी एकदम स्वच्छ आहे. पाणी अडवलंय पण स्वच्छ आहे एकदम. तीच रिव्हर जी आपण वरून बघत आलो होतो तीच रिव्हर वाहते ते इथपर्यंत. आपल्यासोबत होती आत्तापर्यंत. तर आपल्याला बहुतेक त्या साईडने जायचं आहे आता. तर हा आला करचम डॅम. करचम डॅमचं पाणी पण जबरदस्त आहे. म्हणजे तेच पाणी डॅममध्ये पाणी भरपूर आहे. खोल आहे तो. JSW म्हणजे येताना करचम डॅमच्या उजव्या बाजूनी चितकुलकडे जातात. आणि आता जर तुम्ही स्ट्रेट चालला असाल तर हा एक ब्रिज आहे. त्या ब्रिज लेफ्ट राईटकडं न वळता डायरेक्ट सरळ जायचं कल्पाकडं. तोच एक पॉईंट आहे. कारण की दुसरा काहीच मार्ग नाही आहे कल्पाला पोचायला म्हणजे चितकुलवरून. तर असा आहे हा ब्रिज. जबरदस्त कन्स्ट्रक्शन्स आहेत ब्रिजचे. आपले शेठ लोक आहेत का गेले काय माहिती. किधर गया भाई? कल्पा इधर ही है ना? रेकोंग पियो से कल्पा कितना रहेगा इधर से? कहाँ जाना है आपको? कल्पा में ही जाना है. कल्पा बस ये 5 मिनट यहाँ से ऊपर कुछ लगता है का रास्ता. ओके 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 थँक्यू. तर आपण आता पोचतो कल्पामध्ये. आहे करचम डॅम. आपण तो डोंगर पार करून इकडं आलो. आता आपण ह्या व्हॅलीकडे चाललो आहे. करचम डॅम जबरदस्त दिसतोय. इथं ड्रोन अलाउड नाही आहेत सिक्युरिटी रिजन्स. पण उडवला असता पण नको. आता आपण चाललोय कल्पाकडे. रोड एकदम भारी आहेत असं म्हणलेत. रोड एकदम भारी आहे असा. एकदम टारमॅक रोड आहे. 2 लेन. त्याच्यासारखं नाही हे सिंगल लेन. करचम 0. तर हेच ते करचम. 2 डोंगरांच्या मधलं पाणी साठवलेला डॅम. 2 डोंगरांमधला डॅम. पाणी बरंच साठवलंय. आता इकडून ही रिव्हर चेंज होईल. ही येणारी रेकॉम्पिओ साईडनी येणारी असणार आहे 100%. आपण नाव बघूयात रिव्हरचं काय. 2000 किलोमीटर फक्त 3 दिवस आणि एकटा मी. पुण्यापासून सुरू झालेला हा प्रवास हा फक्त डेस्टिनेशनसाठी नव्हता. हा होता स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी. रस्ते बदलले, हवामान बदललं, पण एकच क्वेश्चन कायम होता. मी पोहोचेन का शेवटपर्यंत? कारण ही राईड सोपी नव्हती. हो 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 हो. लँडस्लाईड
वारं जबरदस्त आहे. पण बरं झालं ड्रोनाच्या आधीच उतरवले आपण खाली, नाही त्रास. परत एकदा हाय अल्टिट्यूड सिकनेस झाला असता आपल्या ड्रोनाचाऱ्यांना. तेवढ्या एरियात हवा जास्ती आहे. इकडं पण आहे. PO 9 किलोमीटर्स. हो 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 हो, म्हणजे एक से माउंटन्स आहेत आणि खाली रिव्हर. अक्षरशः लहानपणी जे ड्रॉइंग काढत होतो आपण, 2 डोंगरामधून येणारं पाणी, घरं डोंगरावरती, सेम साक्षात्कार, सेम परिस्थिती आत्ता. स्ट्रेट रोड लागला नाही आपण एकदा उडव्यात परत. तर मग व्लॉग बघून मजा येते का नाही? हा, मजा आलीच पाहिजे. कारण की तुम्ही भरपूर सिनिक व्ह्यूज एन्जॉय केलेत, एक्सपिडिशन एन्जॉय केलं, ॲडव्हेंचर एन्जॉय केलं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला कळाल्या जातात. त्यामुळं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये, आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करून टाका नसेल केलं तर. ते लालवालं बटन जे आहे खाली सबस्क्राईब लिहिले त्याच्याबरोबर कुस्ती खेळा किंवा तोडा त्याला, पण ते क्लिक झालं पाहिजे. हो, जबरदस्त. हा घेऊ शकलो असतो आपण. इथे ड्रोन असा स्थिर ठेवायचा, लेट्स ट्राय इट. थोडा ऑफ रोड आहे म्हणून परत पाठीमागे जावं असं वाटत नाही, इच्छाच राहत नाही. हा, तो भारी शॉट होता. चलो, कोई बात नाही, पुढे घेऊ. एक्सपिडिशनची गाडी काहीतरी झाला असेल, त्यामुळं त्याला हे केलंय, बोलवलं असेल ट्रकवाल्याला. तिकडे पण चालते, कारण की स्पितीचा रूट आहे ना, स्पितीला जातो हा रूट. त्यामुळं स्पिती सर्किटला सुद्धा त्याच गोष्टी आहेत सगळ्या. हां, तो रूट भारी आहे, ट्राय करूयात. स्ट्रेट आहे, आणि हवा आता बघू काय होते हवेचं. हो, धबधबा भरपूर वेळाने दिसलाय. काही रस्ते असे असतात जिथे बोलण्यापेक्षा पाहणं जास्त महत्त्वाचं असतं. किन्नौरचे रस्ते सुंदर आहेत, पण तेवढेच कठीणही. एका बाजूला डोंगर, दुसऱ्या बाजूला शेकडो फुटांची दरी, आणि मधी फक्त एक अरुंद रस्ता.
कधी असा रस्ता पाहिलाय जो सुंदर आहे आणि धोकादायकही? एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला कोसळणारे डोंगर. कल्पाची खरी ओळख गाव नाही, तर त्याच्या मागे उभी असलेली किन्नर कैलास पर्वतरांग आहे. हजारो वर्षापासून उभे असलेले हे डोंगर माणसाला त्याची लहानशी जागा दाखवतात. चितकुलने शांतता दिली, कल्पाने भव्यता, पण हिमालय अजून संपला नव्हता. पुढच्या भागात आम्ही आणखी उंचीच्या ठिकाणावरती निघणार होतो.